हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विकिता म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आज खूप आनंदाची गोष्ट आहे. ते म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे, मला आज खूप आनंद होत आहे. खूप आनंद होत आहे कारण गायक व दिग्दर्शक तेजस पाटील, गायक व दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या संघटनेमार्फत IKS आणि BKR पाटील यांच्या संघटनेमार्फत मला भूमिकन्या 2025चा सन्मान मिळत आहे. तो बघा, ज्या कलाकारांचे बिट्स भेटणार आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप एन्जॉय करा भूमिपुत्र आणि भूमिकन्या या सन्मान सोहळ्याला. बघा, आपण इथे सन्मान सोहळ्याला पोहोचलेलो आहोत आणि बघा IKS सन्मान 2025 मला सुद्धा मिळणार आहे. आणि मस्त असं बॅनर आहे. हा हॉल आहे. ते सर्व कलाकार ज्यांचा सन्मान आहे, भूमिपुत्र आणि भूमिकन्या यांचा सर्वांचाच सन्मान होणार आहे आणि त्यामध्ये माझं सुद्धा होणार आहे. सो बघा, ब्लॉगमध्ये सुंदर असं हॉल आहे आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आमचे सर पण येणार आहेत, दिगंबर कोळी सर. सो बघा, आणि मी आता थोडे सन्मान सोहळा चालू होणार आहे. बघू शकता, जन्म शब्दादी वर्ष असं मस्त बॅनर लिहिलेला आहे. शैक्षणिक संस्था पनवेल सोबतच श्री BK पाटील फाउंडेशन केळवणे सन्मान सोहळा 2025 मध्ये आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आणि सन्मान घेण्यासाठी आलेल्या सगळ्या मंडळींचं मी मनापासून स्वागत करतो. 10:30 वाजताचा अंदाजे आपण टाइम टाकलं होतं, पण भारतीय टायमिंग समाजापुढे आलं पाहिजे आणि म्हणून हा सन्मान आपल्याच विभागातील, आपल्याच घरातील अशा व्यक्तींचा असणार आहे. आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद ही गोष्ट असणार आहे. अशी बरीच मंडळी आहे ज्यांना सन्मान देत असताना त्यांची कामगिरी, त्यांची कारकीर्द आपण पाहिली तर अरे हा व्यक्ती होता कुठे, किंवा हा व्यक्ती आम्हाला कसं माहिती नाही, अशा काही गोष्टी होऊ शकतात. पण आपणच आपल्या माणसाला पुढे नेलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपण समाजाचा घटक म्हणून आपल्याला जन्म मिळाला आणि या जन्माला खऱ्या अर्थानं सार्थक करण्याचं काम आपण करतोय की आपण ही समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून समाजाप्रती असलेली निष्ठा, प्रेम आपण व्यक्त करतोय. खरं तर कराडी समाज हॉलमध्ये हा भव्य दिव्य असा सन्मान सोहळा होणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकाची कामं आपण निवडून काही निवडक लोकांना हा सन्मान दिलेला आहे आणि तो स्वीकारताना त्यांनाही अभिमान वाटणार आहे. याला साथ तुम्हा सगळ्यांची हवी आहे. आगरी कोळी भाषेमध्ये पुढचं निवेदन होणार आहे. मी ही अलिबागमधून आगरी आहे. आपण ही हिंदू, आगरी, कोळी अशा संख्येनं, बहुसंख्येने एकत्र आलोय आणि मान सन्मान करणार आहोत. मोडकं तोडकं का होईना, पण आपल्याला भाषा जपता आली. बघू शकता तुम्ही, सन्मान सोहळ्याला अनेक कलाकार आलेले आहेत आणि ज्यांच्या सन्मान होणार ते सुद्धा कलाकार आलेले आहेत, पाहुणे मंडळी आलेली आहेत. सो बघा ब्लॉगमध्ये आणि कंटिन्यू राहा. खूप असे सन्मान होणार आहेत. खूप जणांचा म्हणजे 80 जणांचा सन्मान इकडे आज होणार आहे. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती. असं म्हणतात, कोणत्याही कार्यक्रमाचा प्रारंभ करीत असताना प्रथम गणरायाला वंदन करतो आणि मग ते कार्यसिद्धीत जातं. म्हणून आजच्या या सन्मान सोहळ्याला खऱ्या अर्थानं आपण सुरुवात करताना गणरायाकडून आशीर्वाद घेतो की या सन्मान सोहळ्याला त्याचा आशीर्वाद मिळू दे आणि निर्विघ्नपणे पार पडू दे. एक सन्मान आपण करीत आहोत ज्या खूप लांबून आल्यात आणि त्यांचा वेळ खूप महत्त्वाचा आहे कारण ते ॲडव्होकेट आहेत आणि जेव्हा ॲडव्होकेट एक वेगळी जिम्मेदारी येते, फक्त स्वतःच्या परिवाराची नाही तर इतरांच्या परिवाराची देखील. आपले वकिली क्षेत्र बघा, मान्यवरांच्या हस्ते पहिल्याच भूमिकन्याचं म्हणजे ज्या वकील मॅडम आहेत त्यांचा सत्कार करण्यात येत आहेत. सो बघा, IKS सन्मान भूमिपुत्रांचे कैवारी लोकनेते स्वर्गीय BK पाटील साहेब यांना शतशः नमन करू.
तेजस सर आपले सुद्धा खूप खूप आभार. धन्यवाद. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणपतीच्या नामस्मरणाने स्मरण करतो. सो बघा इथे सर्व मान्यवरांनी गणपतीच्या आशीर्वादाने आणि दीपा आपले लोकनेते दीपा पाटील यांच्या आशीर्वादाने बघू शकता तुम्ही आपल्या भागीरथी कोळी मॅडम म्हणजे सुपली सोन्याचे फेमस या गायिका आणि आपले अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन आणि आमच्या घरातले पण खूप नवसाला पावसाची माता आदिमुळेची माय म्हणून ओळखली जाते. धावा केल्यानंतर पावत असते. बघा सुंदर असं एकविरेच्या पालखीचे आयोजन केलेले आहे मस्तपैकी असे नृत्य अकॅडमीवाल्यांनी. आणि बघा त्याच्यासोबतच मस्त दमदार आमदाराची एंट्री दमदार केलेली आहे एकविरा आईच्या आशीर्वादाने बघू शकता. आणि सोबतच आपले अध्यक्ष IKS संघटनेचे अध्यक्ष तेजस पाटील सरसुद्धा आहेत तुम्ही बघू शकता. आणि सुंदर अशी पालखीसोबत आमदारांची आणि अनेक मान्यवरांची एंट्री झालेली आहे. आणि बघू शकता आमदार प्रशांत ठाकूर यांची एंट्री खूपच छान अशी झालेली आहे. उपस्थित झालेला कार्यक्रम हा छोटा मोठा असेल पण मान्यवरांच्या येण्याने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला एक वेगळी उंची येते की कार्यक्रमासाठी कोण इथे सहभागी आहे कोण उपस्थित झालेले आहे. एकविरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल सोबत श्री VK वर्ष एकविरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल सोबतच श्री VK पाटील फाउंडेशन केळवणे आयोजित भूमिपुत्र सन्मान 2025 हा सन्मान आमदार साहेबांच्या हस्ते पहिला देतोय तो म्हणजेच भूमिपुत्र नमस्कार नारायण भगत हमरापूर प्रेण येथे उपस्थित. आपण कला क्षेत्रात मूर्तिकार म्हणून सुप्रसिद्ध आहात. आपण समाजाचा आणि गावाचं नाव लौकिक केलेलं आहे याचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून आपण आज भूमिपुत्र सन्मान 2025 देऊ इच्छितोय. आमदार साहेबांच्या हस्ते सन्माननीय प्रशांतजी ठाकूर यांच्या हस्ते साहेबांच्या हस्ते आपण आयोजित भूमिपुत्र सन्मान 2025 दिला जात आहे. सिद्धेश रघुवीर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक उत्तम कलाकार उत्तम गायक मी नेहमीच म्हणतो जेव्हा जेव्हा हा भेटेल तेव्हा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण आपल्या संस्थेअंतर्गत करतोय. किशोर शिधाळे जोरदार टाळ्या घरातून पडलंय. आणि या मिठागराची 3500 वर्षापूर्वीची जी परंपरा आहे ती आजही पूर्णपणे समर्थपणे सांभाळत आहेत. आज 600 एकर मध्ये मिठागराचा व्यवसाय करत आहेत. एक माणकी पेठ कल्पेश हरिश्चंद्र पाटील यांचा संपूर्ण परिवार इथे आले. संपूर्ण परिवाराला मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. पनवेलचे आमदार माननीय श्री प्रशांतदा ठाकूर करत आहे आणि आपण जो मीठ खातोय त्या मिठाचा व्यवसाय ही संपूर्ण पिढी करत आहे. शिर्की पेण येथील शिर्की याचा अभिमान आहे आणि म्हणून भूमिकन्या सन्मान 2025 प्रदान करण्यात येते आमदारांच्या हस्ते. मध्ये कार्यरत आहात. प्रचंड संघर्ष करून ही पदवी प्राप्त केली. समाजाचे व गावाचे नाव लौकिक केलेले आहे आणि म्हणून अभिमान आहे. आपण आज भूमिकन्या सन्मान 2025 प्रदान करतोय. भूमिकन्या सन्मान 2025 सौ दक्षता कोळी पेठ काम करत आहात. आपली संस्कृती आणि तो वारसा जपण्याचं काम करतायत. आपली परंपरा जपण्याचं काम करतायत. म्हणून भूमिकन्या सन्मान 2025 आपण देतोय. छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे आद्य प्रणेते छत्रपती शाहू महाराज बहुजनांचे आणि शिक्षणाचे द्वार खुले गेले ते महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अभिवादन करून माझे सामाजिक गुरु
दिवंगत दिबा पाटील साहेब तथा दिवंगत दत्ता पाटील साहेब यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या समोर उपस्थित झालेले आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार प्रशांत शेठ, विचार मंचावरील सगळेच मान्यवर, आमच्या भूमिकन्या असतील, भूमिपुत्र असतील, आमचे गायके सर असतील, जोशी साहेब असतील सगळे, आणि विचार मंचावरील जे खरे ज्यांना आज सन्मान त्यांचा होणार आहे आणि जमलेले सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी तेजसला सांगितलं आमदार साहेबांना जायचं आहे, परंतु मी 2 शब्द आमदार साहेबांच्या अगोदर बोलतो आणि आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही बोलला तरी चालेल. तर एका शायराने असं म्हटलंय, म्हणजे आपल्या समाजासाठी इथल्या कोकणातल्या आगरी कोळी कराड समाजासाठी साहेब असं म्हणतात की आशिया हा पृथ्वीचा कणा आहे, आशिया हा पृथ्वीचा कणा आहे, भारत ही आशियाची मानवंदना आहे. आशिया हा पृथ्वीचा कणा आहे, भारत ही आशियाची मानवंदना आहे. महाराष्ट्र हा भारताचा दागिना आहे, महाराष्ट्र हा भारताचा दागिना आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्यासाठी त्यांनी ओळ लिहिली आणि तो शायर असं म्हणतो की कोकणातील आगरी कोळी कराडी समाज हा महाराष्ट्राचा खजिना आहे. ज्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे सहकारी तेजस पाटील यांनी आपल्या एकविरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीनं श्री विखे पाटील फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय JD तांडे सर, मंचावर उपस्थित असणारे सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सर्व क्षेत्रामधील मान्यवर ज्यांचा आज या ठिकाणी सन्मान झाला असे आपण सर्व या सभागृहात बसलेले सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं तेजस हे गाणं ऐकलंय? ते गाणं ज्याने लिहिलंय तो आहे मनोज भोळे. आजपर्यंत त्या गाण्याचा तुम्ही व्हिडिओ बघितला, व्हिडिओ मधला हिरो बघितला, व्हिडिओ मधले हिरोईन बघितली, संगीतकार बघितला, पण ते गाणं कोणी लिहिलं त्याला कधी तुम्ही बघितला होता? तुम्हाला कोणाला माहिती होता? तर माझ्या एकविरा कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे ते गाणं ज्याने लिहिलंय तो तुमच्या समोर आणलाय. याच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कारण की गाणारा जरी असला तरी त्याच्या मागे लिहिणारा खूप महत्वाचा असतो. आणि मनोज भोळे दादा यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर आजपर्यंतची सर्वात जास्त गाजलेली जी गाणी आहेत ती यांनीच लिहिली. मध्ये पाहिलेलं आहे. कदाचित असा चेहरा ओळखताही येणार नाही, पण आज त्या गायिका म्हणून इथे आल्या. एवढं गाणं त्यांचं गाजलंय की अचानक गाणं बनवलंय आणि योगायोगानं आई एकविरेचा आशीर्वाद त्यांच्या गाण्याला मिळाला. आई मौलीचा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भागीरथी कोळी यांच्यासाठी. जे गाणं आपण उठता बसता ऐकतो, सकाळी संध्याकाळी अगदी ऐकावंसं वाटतं आणि म्हणून नक्कीच सन्मान करतोय भागीरथी कोळी यांचा. EKS सन्मान 2025 सन्मान पत्र देण्यात येतोय भागीरथी कोळी यांना. संपूर्ण टीमनी यायचा इकडे बघा. सुपली सोनेची फेमस गाणी, आपल्या आगरी कोळी फेमस गाणी आहे आणि सर्व टीमचा इथे सन्मान होत आहे आणि अध्यक्ष तेजस सर सुद्धा आहेत. आणि बघा मस्त अशी सर्व टीम आलेली आहे. भागीरथी कोळी मॅडम आहेत गायिका आणि त्यांनी मस्त असं सन्मानचिन्ह घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही त्यांनी हे सुपली सोन्याची हे सॉन्ग बोलून दाखवलं स्टेजवर. कॉपीराईटमुळे मी सॉन्ग टाकू नाही शकत कारण का ब्लॉग डिलीट होतो. सो समजून घ्या. सुंदर असं गाणी बोलल्या काकू.
हे गाणं यांचं आहे, पण हे गाणं ज्या स्टुडिओला संगीतबद्ध झालं ते म्हणजे अनिल वैती यांचा स्टुडिओ. आणि आतापर्यंत सर्वात जास्त गाजलेली गाणी सुद्धा अनिल वैती सर यांच्या स्टुडिओ मधूनच आलेली आहे. तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव दादूस आहे, म्हणजे संतोष चौधरी, बरोबर आहे. त्यांचं गाणं कोणतं फेमस आहे, हाय तुझ्या दारूल्या. ह्या गाण्याची एवढी प्रसिद्धी झाली की दादूस हे नावा रूपाला आले आणि ते गाणं होतं अनिल वैती सर यांचं. बघा, आपल्या समाजाची एक मुलगी गायिका आहे भिवंडीची पाटील म्हणून. तिने पण सुद्धा एकविरे आईचं मस्त असं पॉप सॉन्ग बोललेली आहे रिमिक्समध्ये. मी कॉपीराईटमुळे टाकत नाही आहे, पण खूप सुंदर असा आवाज आहे या गायिकेचा. सो तिला सुद्धा सन्मान देण्यात आलेला आहे. बघा, माझी मैत्रीण स्वराची मम्मी श्रेयाची मम्मी फोटो काढत आहेत काकूंसोबत, भागीरथी कोळी काकूंसोबत. सो बघा, सर्व टीमसोबत त्यांनी फोटो काढलेला आहे. भूमिपुत्र सन्मान 2025 दिगंबर कोळी. पुढचा सन्मान भूमिपुत्र सन्मान 2025 दिला जातोय स्पर्श संतोष पाटील, गोल्डी गोपाळ पनवेल. तो जल्लोष अपेक्षित या कलाकारांसाठी सौ नम्रता निखिल भोपी, चिंचपाडा पनवेल. एकीएसच्या वतीनं सन्मान 2025 रीना ठाकूर. संस्थेला नवीन पुरस्कार मिळालाय. बघा, या सुद्धा आपल्या समाजाच्या गायिका आहेत. माळी म्हणून त्यांचं नाव आहे गायिकेचं. आणि मस्त गणपतीचं सॉन्ग बोललेले आहेत. सूर निरागस हो. कॉपीराईटमुळे मी टाकत. क्षमस्व विकिता म्हात्रे, यूट्यूबर म्हणून त्यांचं काम आहे, आपली उल्लेखनीय कामगिरी. आणि सोबतच शिक्षिका आहेत त्या. कौतुकास्पद गोष्ट, शिक्षकी गोष्ट करीत असताना युट्यूबचं काम आणि कलाकारी काम करणं कठीण होतं आणि म्हणून त्यांचं कौतुक करतोय ऋत्विज लोडगे, बाल कलाकार. भूमिका म्हात्रे मॅडम, तसेच छाया म्हात्रे मॅडम, तसेच करुणा म्हात्रे मॅडम आणि आपले सबस्क्रायबर आहेत आणि यांचा सुद्धा इथे सन्मान झालेला आहे. नाव बोला तुमचं? नितुराज पाटील. आणि गायक सुद्धा आहेत. हां, सांगा. हां, कोण कोण आहेत? हां, बघा, नक्की गायक सुद्धा आहेत. भेटून खूप आनंद झाला. पहिले सबस्क्रायबर आहेत की तुम्ही मला भेटलेले आहेत आणि मी सुद्धा शिक्षक आहे. थँक्यू. इंस्टा आयडी काय तुझा? रश्मिता पोपेटा. जर त्यांना आम्ही इतिहास सन्मान देत आहोत दोघींना. हे आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे. एक फोटो सर
माझ्यासोबत देखील फक्त चटणी छान वाटली. हा आपल्या आगरी भवनाची जागा रिकामी आहे. एक वीट नाही लावली. आता मला देणगी काढायला लागणार आहे आणि तो आगरी भवन नवी मुंबईचा उभा करायला लागणार आहे. नवी मुंबईचे जे कोणी आहेत ना त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमची जबाबदारी आहे ती. आपल्याला नवी मुंबईमध्ये आगरी भवन करायला पाहिजे. आपली महाराष्ट्र सरकारने आपल्याला तो प्लॉट दिलाय, शिडकोने प्लॉट दिलाय. तो एक वीट नाही लावली. त्याच्या बाजूला महाराष्ट्र भवनाची जागा आहे का नेत्यांचं लक्ष आम्हाला सांगायला लागतो. आम्हाला जागा पाहिजे. कार्यक्रम फुकट आम्ही कार्यक्रम करू. आम्हाला जागा द्या. तुम्ही जागा द्यायला तयार नाहीत मग आम्ही काय घाट्यानं बोलवायचं इकडं आमच्या कार्यक्रमाला? आमच्या कार्यक्रमाला आम्ही दुसऱ्या नेत्यांना बोलू का? आम्हाला जागा द्या. आज या गावोट्या गावाने एवढे उपकार केलेत ना माझ्यावर, खरोखर सांगतो. मला ही जागा आणि मी शिक्षिका आहे आणि माझं मूळ गाव डोंबिवली आणि नांदेडमध्ये आहे. आणि थँक्यू तेजस सरांनी मला इतकेच सन्मान दिला त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. शिक्षिका आणि यूट्यूबर सुद्धा आहे आणि सरांना खूप खूप थँक्यू. विकिता म्हात्रे हिचं यूट्यूबचं चॅनल आहे. ती ब्लॉग बनवते आणि हे खूप सुंदर असे ब्लॉग असतात. ती तिची स्कूलचे पण असतात आणि खूप मेहनत करते. कमी वेळामध्ये जास्त नावारूपाला आलेली आहे. तिचं ब्लॉग तुम्ही नक्की बघा. विकिता म्हात्रे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या आपल्या भूमिकन्येला खूप पुढे न्या. थँक्यू सो मच. मी तेजस पाटील स्वतः यांना सपोर्ट करणार आहे. तुम्ही पण करा. आणि मी सुद्धा त्यांना छोटंसं गिफ्ट देणार आहे माझ्याकडून. बघा, मला तेजस पाटील सर गायक दिग्दर्शक आहे आणि त्यांनी एकविरा कला क्रीडा शैक्षणिक संस्था यांच्या संघटनेतर्फे मला हा सन्मान देण्यात आला आहे. त्याबद्दल तेजस सर यांचे खूप खूप थँक्यू. खूप खूप आभार त्यांना की त्यांनी मला बोलून सन्मान दिला. 2025चा भूमिकन्या म्हणून सन्मान दिला त्यासाठी त्यांना खूप खूप थँक्यू. आणि तेजस पाटील सर हे खूप सपोर्ट करतात सर्वांनाच. आपले नवीन नवीन जे कला ॲक्टर म्हणून आहेत, गीत गायक जे काम करतात, डॉक्टर, वकील, शिक्षक झाले. मी सुद्धा शिक्षिका आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघत असता. पुन्हा एकदा तेजस पाटील सरांना खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद. मला इतिहास सन्मान आणि भूमिकन्या पुरस्कार मिळालेला आहे आणि भूमिकन्या पुरस्कार कसा वाटला आणि मला कॉंग्रॅच्युलेशन करा कारण का तुमच्यामुळेच मला हा पुरस्कार मिळत आहे. आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमधूनच. त्यामुळे भूमिकन्या सन्मानाचा हा ब्लॉग आवडल्यास विकिता म्हात्रे या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू. तेजस पाटील गायक व दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या संघटनेमार्फत IKS आणि BKR पाटील यांच्या संघटनेमार्फत मला भूमिकन्या 2025चा सन्मान मिळत आहे. कामोठे या गावात आहे आणि मी जाणार आहे. परत एकदा त्यांना IKS आणि BKR पाटील यांना खूप खूप थँक्यू की त्यांनी मला हा पुरस्कार सन्मान दिला. त्याबद्दल मी तुम्हाला हा ब्लॉग दाखवणार आहे. आणि बघा, मी मस्त मेकअप केलेली आहे. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकन्या आहेत, भूमिपुत्र आहेत, जसे वेगवेगळ्या कला क्षेत्रात काम करत आहेत, जसं काय ॲक्टिंग, यूट्यूबर, सर्वच जे अभिनय करतात.